मित्रांनो, मी गोपाल मोगल, ॲग्रोनॉमिस्ट, विगर ॲग्रीटेक प्रायव्हेटली लिमिटेड, पुणे. आज आपण आहोत वडनेर भैरव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक येथील शेतकरी सुनील भाऊ सालादे यांच्या प्लॉटवर. तर हा कारल्याचा प्लॉट साधारणतः आज रोजी 7 ते 65 दिवसाचा आहे आणि यामध्ये कारले पिकामध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचे आहे हे आम्ही सुरुवातीपासूनच सुनील भाऊंना लागवडीपासून वेळोवेळी पूर्ण शेड्यूलनुसार त्यांनी जे काही आपलं न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे ते पूर्ण फॉलो केलेलं आहे. तर सुरुवातीला आपण इथं अल्बर्ट सोल्युशन एक साधारणतः 12 ते 15 दिवसाच्या दरम्यान कारले पीक असताना अल्बर्ट सोल्युशन 3 किलो दिलेलं आहे. त्यानंतर आपण साधारणतः एक 20 ते 25 दिवसाच्या मध्ये बायो20 आणि किंग फॉल झिंक याचा स्प्रे दिलेला आहे. तर त्यांना तो याच्यासाठी दिलेला आहे की जास्त टेम्परेचर आणि थोडे विली ट्रेसमध्ये न जाण्यासाठी आणि शेंडा चालण्यासाठी बायो20 आणि किंग फॉल झिंक हा स्प्रे दिलेला आहे. त्यानंतर साधारणतः आपण 45 ते 50 दिवसाला सेटिंगसाठी कारले पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो रोल आहे तर हा सेटिंग. आणि कारले पीक हे उन्हाळ्यात येत असल्या कारणाने खूप हाय टेम्परेचर आणि वेली ट्रेसमध्ये जात असताना इथं सेटिंगची खूप अडचण येते. तर सेटिंगसाठी आपण इथं त्यांना परफेक्ट असे आपले जे प्रोडक्ट आहे कॅल्मॅक्स गोल्ड, ज्यामध्ये कॅल्शियम आहे 24% ऑक्साईड फॉर्ममध्ये, 9% अमिनो ॲसिड आहे, मिक्स मायक्रोन्यूट्रियन आणि मॅग्नेशियम ऑक्साईड 4%. तर कॅल्मॅक्स गोल्ड आणि DP98चा स्प्रे दिल्यामुळे इथं एकसारखी सेटिंग, कुठंही कळी पिवळी पडायचं प्रमाण किंवा कळी कुजायचं प्रमाण हे एकदम कमी प्रमाणात आहे. नाही तर कारले पिकामध्ये बरेचसे शेतकरी सेटिंगसाठी खूप प्रयत्न करतात पण सेटिंग होत नाही. तर इथं 45 ते 50 दिवसाला आपण कॅल्मॅक्स गोल्ड आणि DP98 हा स्प्रे दिला. त्याच्यानंतर दर 10 ते 12 दिवसांना अल्बर्ट सोल्युशन हे 3 किलो याप्रमाणे आलटून पालटून त्यांचे हे ॲप्लिकेशन चालूच आहे. त्यानंतर अधूनमधून बायो20 आणि किंग फॉल झिंक शेंडावाढीसाठी, गिरनरीसाठी आणि ट्रेस जो अबायोटिक ट्रेस आहे किंवा टेम्परेचरचा ट्रेस आहे हा कमी करण्यासाठी बायो20 आणि किंग फॉल झिंक हा स्प्रे चालू आहे. तर आज रोजी हा 65 दिवसाचा प्लॉट आहे. यामध्ये कमीत कमी आज 5 किती खुडे झाले सुनील भाऊ? 5 खुड्यामध्ये साधारणतः त्यांचा 4 क्विंटल माल गेलेला आहे आजपर्यंत. अजून हा प्लॉट कमीत कमी 2 ते 3 महिने चालणार आहे. आणि आज रोजी आपण कमीत कमी आत्ताचा जो वेळ आहे हा 2 ते 2:30 वाजेच्या दरम्यान, पण एवढ्या टेम्परेचरमध्ये पण हा प्लॉट एवढा म्हणजे हेल्दी दिसतोय. याचा अर्थ जर हा सकाळी 8च्या आत किंवा सायंकाळी 6च्या नंतर बघितलं तर अजून तुम्हाला फ्रेश दिसेल. आणि जी सेटिंग एक सारखी आहे, कुठं कळी पिवळी पडायचं प्रमाण नाही आहे. तर अशा पद्धतीनं कारले या पिकामध्ये सर्व शेतकऱ्यांनी न्यूट्रिशन मॅनेजमेंट केले पाहिजे. आणि कदाचित काही अडचण आली तर तुम्ही आमच्या विगर ॲग्रीटेक सोल्युशन या कंपनीशी संपर्क करा. आम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. धन्यवाद.